साधू बनते, साधू बनते, साधू बनते। या ठिकाणी पूज्य भजंतांनी खूप सुंदरशा अशा प्रकारची धम्मदेशना देऊन आपल्या सर्वांना खूप मंगलमैत्री केलेली आहे। उपस्थित सर्व महान भिक्खू संघ आणि आपल्या सर्वांवरती मंगलमैत्री आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेला संपूर्ण आदरणीय पूजनीय भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला भिक्खू संघ, एक आणखी महत्त्वाची धम्मदेशना या ठिकाणी होणार आहे आणि ती महत्त्वाची धम्मदेशना झाली त्यानंतर परत एकदा जो काही आपण या महामानवास मानवंदना या कार्यक्रमाची जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थात की महासंघदान सोहळा, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यपरंपरा रुंदीगत करण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून आपले आणि सर्वांचे आदरणीय गुरुवर्य पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा संपूर्ण भिक्खू संघ जो काही प्रयत्न करत आहेत, आपल्या संपूर्ण बौद्ध उपासक उपासिकांना घेऊन जो काही महासंघदान सोहळ्याचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो। आपण सर्वजणच या आजच्या 2024च्या महासंघदान सोहळ्यासाठी उपस्थित आहात। लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण सुद्धा घरोघरी सुद्धा बघत आहात। तसेच आपण सर्वजण सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। थोड्याच वेळामध्ये हा जो काही महासंघदान सोहळा आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि आपण सुद्धा अतिशय मंगल चित्ताने दान पुण्याच्या चित्तानं या ठिकाणी उपस्थित होऊन बऱ्याच लोकांनी चिवरदानासाठी नावं दिलेली आहेत। बऱ्याच लोकांनी जे आहे की भिक्खू संघाला दान देण्यासाठी अष्टपरिस्कार आणलेले आहेत, ब्लँकेट्स आणलेले आहेत, आर्थिक दानसुद्धा आपण सर्वजण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे देत आहात। दरवर्षी देत असतात, यावर्षीसुद्धा आपण देत आहात। तर आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आदरणीय आमचे गुरुबंधू पूज्य भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंदजी यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या मांगल्यासाठी हितासुखासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना द्यावी। तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स एच बुद्धायतीताच एच बुद्धानागता पचोपन्नाच बुद्धा अहं वन्दामि सबदा एच धम्मातीताच एच धम्मानागता पचोपन्नाच धम्मा अहं वन्दामि सबदा एच संघातीताच एच संघानागता
55 ये संघा अहं वंदामि सबदा. जगातील महान 3 रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. तुमच्या आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, की जर भरले असते माझ्या भीमाने घर नोटाने, की जर भरले असते माझ्या भीमाने घर नोटाने, आज साडी माडी गाडीमध्ये राहणारा फिरणारा समाज मेला असता उपाशी पोटाने. म्हणून खाता त्या घासावर आणि घेता त्या श्वासावर ज्या महामानवाचा अधिकार आहे, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीला समग्र जीवन, शेवटचा श्वास असेपर्यंत संपूर्ण जीवन समर्पित राहतो. माझे गुरुवर्य पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी जे महास्तवीर यांच्या अथक अशा त्यागाने, परिश्रमाने ही पुलकित झालेली पवित्र अशी भूमी, पूजनीय भंतेजींना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पूजनीय सहसन्मानपूर्वक संघवंदनेमध्ये जसं आपण म्हणतो, आहुन्नियो पाहुन्नियो दक्षिण्यो अंजली करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाते. लोकांच्यासाठी पुण्याचं क्षेत्र जर वर्तमान कालावधीमध्ये जर असेल तर ते म्हणजे भिक्खू संघ आहे. आहुन्नियो, आहुंचार पाहुणचार करण्यास योग्य. आपल्याकडे आपण पाहुणे आल्याच्या नंतर करतो ना त्यांचा सन्मान. आमच्याकडे पाहुणे आले त्यांना पाहुणचार करायचा आहे. पाहुणचार आहुन्नियो पाहुन्नियो दक्षिण्यो. दक्षिण्यो म्हणजे दक्षिणा देण्यास योग्य. अंजली करणियो, अंजली करणियो दोन्ही हात जोडून अभिवादन करण्यास योग्य. अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाते. लोकांच्यासाठी असलेलं हे पुण्याचं क्षेत्र म्हणजे पूजनीय भिक्खू संघ. या भिक्खू संघाला विनम्रतः अभिवादन करतो. महामंगल सूत्रामध्ये भगवान तथागतांनी आणि आताच पूज्य भंतेजींनी ते का पदाचा उल्लेख केला, समनानच दर्शनं. श्रमणांचं दर्शन किती दुर्लभ आहे, श्रमणांना दान देणं किती दुर्लभ आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं आपल्याला ही भंतेजींच्या माध्यमातून एक कुशल कर्म करण्याची संधी, दानकर्म करण्याची संधी, शील पालन करण्याची संधी, समाधीचा अभ्यास करण्याचीही संधी प्राप्त झालेली आहे. एखाद्या उंचावरून सोडलेलं पाणी समुद्राला जाऊन मिळावं, त्याच पद्धतीनं हे संपूर्ण दिवसभराचं पुण्यकर्म आपण आपले पिता, जसे की आपले ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपले पुण्यवान आईवडील असतील, आपले ज्ञाती बांधव असतील, त्यांच्याप्रती जसे आपण पुण्यस्मरण दिनाचे, वर्षश्राद्धाचे कार्यक्रम करतो आणि ते पुण्यकर्म त्यांच्या सुगतीसाठी आपण काय करतो, अनुमोदन करतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा त्यागामुळे आपल्या कमराचा झाडू गेला, गळ्यातलं मडकं गेलं, हातामध्ये जे हात शेणामध्ये बरबटलेले होते, अरे तुम्ही काल कुठं होते आता किती दूर आले, तुम्ही काल कुठं होते आता किती दूर आले, तुमचे शेणाचे हात त्यानं लावले पेनाले, काही जागले इमान आले काही बेईमान झाले, आणि अजूनही लाजतात जय भीम करायले, की ज्याचं रक्त आपल्या नसा नसात, असं आहे का कुणाचं कुणाशी माझ्या भीमासारखं नातं. सर्वच जण काय म्हणतात त्यांना, बाबासाहेब. सख्या बापाला बाप म्हणायला कोणी तयार नाही आहे. जन्म दिला म्हणे काय केलं म्हणते, तुम्ही काय कमावलं आमच्यासाठी, अशी म्हणणारी पिढीसुद्धा आपल्या समाजामध्ये आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा त्यागामुळे, की काल मुजरेचं केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेचं केले रे माझ्या मेलेल्या बापाने,
आणि आज मुजरे मला करती बा भीमाच्या प्रतापाने, बा भीमाच्या प्रतापाने. आणि म्हणून बाबासाहेबांच्यासाठी हा एक कृतज्ञतेचा सोहळा. बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना बुद्ध होण्यासाठी हे आपण असीम असं पुण्यकर्म, त्यांचे हे 9 कोटी ही जनता, बाबासाहेबांची ही 9 कोटी जनता ज्यांना आपण बाबा म्हणतो. आणि म्हणून ही 9 कोटी जनता बाबासाहेबांच्यासाठी आपल्या कमाईतील 20वा हिस्सा पूजनीय भिक्खू संघाला दान देऊन एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सोहळा आहे. हा महाप्रयाण दिन आपण म्हणत असतो. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या असीम अशा त्यागामुळे आपल्याला बुद्ध प्राप्त झाले. जखडदंड पायातील साखडदंड, तटातट तुटले तू ठोकटाच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या असीम अशा त्यागाने आपल्याला सर्व वैभव प्राप्त झालं. आणि त्याच बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं एवढा हा पूजनीय भिक्खू संघ आपल्याला, आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला तर आपण 1 भंतीजीला बोलू, 2 भंतीजीला बोलू, 3 भंतीजीला बोलू, आणि जास्तीत जास्त 5 भंतीजीला बोलू. 5च्या पुढे आपला काही काटा सरकत नाही. परंतु एवढ्या ठिकाणी येऊन आपल्या एवढ्या पुण्यवान भिक्खू संघाला बघा, प्रत्येक प्रांतातील ज्या ठिकाणी भगवंत राहिले, भगवंताचा जन्म झाला, भगवंताला बुद्धत्व प्राप्त झालं, त्या बिहार प्रांतातून सुद्धा पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी आलेला आहे. आपण गेलो असतो का उपासक उपासिकांनो? यातील एखादे भंतीजी ओळखी पैकीचे आहेत का तुमच्या? नाही ना. म्हणून एवढ्या 10 देशातून भिक्खू संघ या ठिकाणी आलेला आहे. आणि भगवान तथागताच्या पदपर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या त्या बिहार, उत्तर प्रदेश त्या परिसरातून हा पूजनीय भिक्खू संघ नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी आपल्यासाठी पुण्यक्षेत्र म्हणून बनून आलेला आहे. सुपटीपन्नो, उजुपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सामीचीपटीपन्नो, यदिदं चत्तारी पुरीस युगाने अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो. हाच तो भगवान तथागताचा आर्य श्रावक संघ आहे. आणि पुनश्च एवढ्या भिक्खू संघाला आपण कमाई करत असलेल्या तेला मिठा पिठातून, निधळाच्या घामातून आपण भिक्खू संघाला, हा भिक्खू संघ बलवान होण्यासाठी, शक्तिशाली होण्यासाठी आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण तेला मिठा पिठातून आपण भिक्खू संघाला दान देत आहोत. किती महान आणि एक त्यागाची गोष्ट आहे. आपण आपल्या जीवनामध्ये सदोदित अशाच पद्धतीनं कुशल कर्म करत राहायचं आहे. पुनश्च तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना, मंगलकामना व्यक्त करतो. आयोजकाच्या प्रती आभार व्यक्त करतो. पूजनीय भंतेजींना अभिवादन करून माझ्या वाणीला विराम देतो. भवतु सब्ब मंगलम. दान, आर्थिक दान, साहित्य दान, परिष्कार दान द्यायचे असेल, कोणी काही किट करून बनवून आणली असेल तर त्यांचं या ठिकाणी लेफ्ट साईडला भंतेजी बसलेले आहेत, नाव नोंदवून घ्या. त्यानंतर ज्यांना कोणाला ही माहिती आत्ताच मिळाली असेल की बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी बाबासाहेबांच्या नावाने भंतेजींना आपल्याला चिवरदान द्यायचं आहे. इथे जवळपास अंदाजे 300 भंतेजी आहेत. थोड्या वेळानं मोजून आपल्याला तो फिक्स आकडा पण कळेल. तर 300 भंतेजींना किमान पवईमध्ये 300 उपासक असले पाहिजे, जे की बाबासाहेबांच्या नावानं चिवरदान देता आलं पाहिजे. 300 भंतेजी आहेत आणि उपासक जर कमी असेल तर थोडंसं अवघड काम होऊन जाईल. पण असं काही श्रद्धावान उपासक पण आहेत, त्यांनी मोठ्या मनानं दानकर्म केलेलंच आहेत. त्यांच्या दानामध्ये सुद्धा सहभागी आपल्याला होता येईल. जे LNT समोर गार्डन आहे, बाबासाहेबांचं उद्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी पवईकरातील सर्व उपासकांनी जोरदार ताकद लावलेली आहे आणि समाजाच्या ताकदीने सुंदर असा पुतळा त्या ठिकाणी पवई LNT या ठिकाणी बसलेला आहे. आज रोजी
पवी परिसरातील अनेक गोरगरीब लोकांचे लग्न त्या ठिकाणी लागतात. बरेच धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात. छोटे छोटे मुलांचे कराटे क्लास असेल किंवा MPSC UPSCचे क्लास असेल ते सुद्धा त्या ठिकाणी होत असतात. तर अशा धार्मिक परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गार्डन या ठिकाणी श्रद्धावान उपासिका मनीषा अंबादास सोनकांबळे, याचबरोबर सुगलाबाई सीताराम सोनकांबळे, त्याचबरोबर श्रद्धावान उपासिका संगम शंकर सनादे, त्याचबरोबर सुभद्रा भानुदास काडे यांच्या सर्वांच्या परिवाराकडून बघा एक सुंदर म्हणजे विशेष तुम्हाला सांगत आहे, सर्वांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. जो बाबासाहेबांचा पुतळा LNT या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी समाजाच्या ताकदीनंच त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसलेला आहे. इथे बरेच उपासक उपासिका उपस्थित आहे की ज्यांनी पुतळा बसत असताना काय काय त्यांना कष्ट करावं लागले, काय काय त्यांनी कार्य करावं लागले हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर या ठिकाणी आयुष्यमती श्रद्धावान उपासिका मनीषा अंबादास सोनकांबळे, सुगलाबाई सीताराम सोनकांबळे, उपासिका संगम शंकर सनादे व सुभद्रा भानुदास काडे या संपूर्ण परिवाराकडून बाबासाहेबांच्या पुण्यपारमिता व्हाव्या म्हणून बाबासाहेबांच्या स्मरणार्थ ही जी आपल्या स्टेजवर भगवान बुद्धांची जी बुद्ध मूर्ती आहे तर या मूर्तीचे त्यांनी कस्टम ड्युटी भरून याचा जो काय खर्च असतो तो खर्च भरून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भगवान बुद्धांच्या मूर्तीचं दान केलेलं आहे. सर्वांनी बोला साधू टाळ्या वाजवा, मोठ्याने टाळ्या वाजवा. साधू. सुखो बुद्धानुत्पादो सुखो सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो. खूप मोठ्याने म्हणा साधू साधू साधू. आता असेच प्रिंट ऑफ सायलेंट राहा, कोणीच एक शब्द बोलू नका. आज खूप मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने महामानव प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य भारतरत्न या जगातल्या जेवढ्याही उपाध्या दिल्यात तेवढ्या कमी पडतात असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी खास त्यांच्या पुण्यपारमितांना वृद्धी मिळावी, ते भविष्यामध्ये मैत्रीय बुद्ध असावेत या मोठ्या श्रद्धेनं हा सगळा आटापिटा करण्यात आलेला आहे. साधी गोष्ट नाही. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10वी मध्ये पास झाल्याबरोबर केडुस्कर गुरुजींनी त्यांना भगवान बुद्धाचं चरित्र ग्रंथ पुस्तक भेट दिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये बुद्ध होण्यासाठी काय काय करावं लागतं, काय केलं म्हणजे बुद्ध होता येतं, हे बाबासाहेबांनी एक एक ओळ आपल्या स्वतःच्या हृदयावर लिहून घेतली. तुम्ही कितीतरी पुस्तकं वाचलेत पण एकही ओळ तुम्ही हृदयावर आतापर्यंत लिहिली नाही की मला अमकं टमकं बनायचं, मी हे बनण्यासाठी वाटेल तेवढा त्याग करेल, असा आदर्श आणखी आपण काही घेतला नाही.
ओझरते ग्रंथ वाचणं आणि ग्रंथाचा ढीग घरामध्ये करून ठेवणं, बऱ्याच लोकांनी पुस्तकं विकत घेतलेली आहेत. परंतु या जगामध्ये एकमेव उदाहरण आहे की बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जे पुस्तक वाचायचे तर त्याची ओळ आणि ओळ बाबासाहेबांच्या हृदयावर लिहिली जात होती. म्हणून दहावीच्या कोऱ्या करकरीत मनावर, दहावीचं मन हे कोरं करकरीत असतं. आप हिंदी भाषा आप समझ नहीं पाएंगे, लेकिन मैं समझाऊंगा आपको. बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने जब वो स्टूडेंट थे 10वीं क्लास के, तब उन्हें टीचर ने एक छोटा सा बुद्ध जीवनी का किताब दिया था. उस किताब में उन्होंने पढ़ा, क्या पढ़ा कि ये जो जन्म है मनुष्यत्व का बहुत दुर्लभ है. बहुत मतलब न जाने कितने युगों के बाद जन्म मिलेगा आदमी का. तो बहुत दुर्लभ जीवन का कुछ चीज होना चाहिए. तो इसी जन्म में कम से कम बोधिसत्व तो मैं बनने जाऊंगा ही, ऐसा दृढ़ संकल्प बाबा साहब ने 10वीं क्लास में होते हुए लिया. कुछ आसान बात नहीं थी. हमारे माता पिता क्या बताते हैं, क्या बनेगा, इंजीनियर बनेगा, क्या बनेगा, डॉक्टर बनेगा, क्या बनेगा, बस इतना भी चलता है. पर मैं कुछ और अलग टाइप का आदमी बनूंगा कि जो मेरे तरफ सब समाज देख पाएगा, ऐसा कुछ कोई सोचता नहीं. बौद्ध भिक्षु के लिए भी ये बात बहुत गहरी है. हमें भी बहुत हमारे खुद के लिए कुछ क्रांति करनी है. पहले हम बाबा साहब समझ लेंगे. बाबा साहब को समझ लेना, इसका मतलब है कि बाबा साहब जिस पथ पे चले हैं उस पथ पे चलने के लिए हमें दृढ़ संकल्प करना है. बोधिसत्व की पारमिताएं पूरी करने के लिए बाबा साहब ने क्या क्या किया, कितने लोग जानते हैं? बाबा साहब ने हमारे लिए ये दिया, बाबा साहब ने हमारे लिए वो दिया, और हमने लेते रहे, खाते रहे, सोते रहे. हमने बाबा साहब का आदर्श क्या लिया? बाबा साहब ने जो कुछ किया, हाँ, जापान के भंते जी, वेलकम टू यू ऑन द स्टेज, वेलकम हियर. तो ध्यान से सुनेंगे. बाबा साहब ने हमारे सबके लिए क्यों किया? ये क्या जरूरत थी? तुम्हारा कुछ उपकार है क्या बाबा साहब के ऊपर? किसी जन्म में तुम्हारे कुछ बाबा साहब के ऊपर उपकार थे कि वो खुद को भूखे रखते हुए और तुम्हारे कल्याण के लिए रात दिन जागते हुए काम करते रहेंगे? बाबा साहब ने अपनी पुण्य पारमिताओं के लिए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी तुमचं नातं जगातील सगळ्या देशातील लोकांशी जुळवून देईल. त्या पद्धतीने बाबासाहेब रंगूनला गेलेत, ब्रह्मदेशात गेले, श्रीलंकेमध्ये गेलेत आणि विविध देशाच्या लोकांशी संपर्क साधून भारतातील बौद्ध धर्म कसा उद्धारित करता येईल यावर चर्चा केली. बाबासाहेबांच्या ह्या चर्चेचं एक उदाहरण आहे की हे जपानवरून तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आहेत. टाळ्या वाजवा. बाबासाहेबांची तुम्ही धम्मक्रांती कुठपर्यंत नेली? बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही कितपर्यंत फॉलो करतायत हे रिपोर्टिंग करायला आलेत. सांगा आता तुम्ही काय काय केलं बाबासाहेबांसाठी. बाबासाहेबांचा पक्ष निवडून येण्यासाठी इमानदारी मतदान तरी केलं काय? कुठे आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये कुठं कोणता नेता निवडून आणला तुम्ही? हे सांगणार आहेत की बाबासाहेबाला सगळे लोक गद्दार झालेले आहेत. हे सांगणार आहे जपानमध्ये जाऊन की बाबासाहेबानंतर बाबासाहेबाच्या पोराला कोणीच मानत नाही.
हे सांगणार आहे जपानमध्ये जाऊन की भारतातले महाराष्ट्रातले लोक 500 रुपयाला मतं विकतात, ज्या बाबासाहेबांनी अनंत प्रयत्न करून घटनेमध्ये तरतूद केली, हक्क दिले मतदानाचे, ते बावलेट लोक 500 रुपयाला मतं विकतात. हे सांगतील, मी नाही सांगत. हे अभ्यास करू लागलेत की महाराष्ट्रातले लोक 500 रुपये 1000 रुपये एखाद्या दारूच्या बाटलीसाठी आपलं मत विकतात. ज्या बाबासाहेबांनी रात्रंदिवस कठोर परिश्रम करून यांना हक्क दिलेत, यांना हक्काची जाण नाही. हे सगळे इंडियन बावळट बुद्धिस्ट आहेत. काय म्हणतील? पागल बुद्धिस्ट आहेत, मूर्ख बुद्धिस्ट आहेत, हे सांगतील त्यांच्या भाषेत. वाजवा टाळ्या तुमच्यासाठी. पागल लोक हो. त्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरचं सीट कुठे आलं. का मेले का सगळे भारतातले बौद्धिस्ट लोक? कोणीच जिवंत नाही का? एकट्या आंबेडकरला खांद्यावर घेण्यासाठी, एकट्या आंबेडकरचा विजय करण्यासाठी एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील लोक मेलेत काय? हा प्रश्न त्यांचा आहे. काय उत्तर आहे तुमच्याकडे? आणि म्हणून तुमचा अंधाराकडे रस्ता चाललेला आहे. तुम्ही अंधाराकडून अंधाराकडे चाललेला आहेत. नवे बाबासाहेबांनी तुम्हाला प्रकाशाकडे आणले होतं आणि बाबासाहेबांच्या प्रकाशाकडून तुम्ही अंधाराकडे चाललेला आहेत. पैशासाठी, मानसन्मानासाठी. अरे थो तुमच्या जिंदगीवर की एवढ्या मोठ्या महामानवानी बोधिसत्वानी तुम्हाला ही जिंदगी दिली आणि तुम्ही शुल्लक काढण्यासाठी मत विकता. काय आहे तुमच्या जिंदगीची कदर काय आहे? लोक, काही लोक पाहिले मी, श्रीमंत लोक, एका माणसाला विचारलं, यांच्या जपॅनीज माणसाला विचारलं, हाऊ मेनी प्राइस दिस डॉग. त्याने एक कुत्रा विकत आणला होता. तो म्हणलं ओनली $100. म्हटलं का? एका डॉगची किंमत $100 आणि $100 हाऊ मच इंडियन? $100 $100 is India is around 25,000. yeah, 10,000. $100 म्हणजे 10,000 इंडियन रुपीज. तर तो जपानचा माणूस एक कुत्रा, साधा कुत्रा 10,000 रुपयाला विकत आणतो. आणि हा भारताचा कार्यकर्ता, नेता, लीडर 500 रुपयामध्ये माणसं विकत घेतो. माणूस, काय किंमत आहे त्या माणसाची, त्या कुत्र्याची बरोबरी करा बरं. कुत्रा 10,000 रुपयाला विकत घेतात आणि हा माणूस नावाचा बुद्धिमान प्राण्याला, इथला मनोवादी माणूस, जातीवादी माणूस, तुम्हाला गुलाम बनवणारा माणूस 500 रुपयात विकतो. तुमची किंमत 500 रुपये करतो, 1000 रुपये करतो. किती शोकांतिक आहे. तर यांचा सत्कार झाला पाहिजे मोठा. या चांगले मोठे मोठे कार्यकर्ते हे जपानचे काय रिपोर्ट करतील आता मला सांगता येत नाही, पण ते रिपोर्ट करणार आहे तुमचे. इंडियाचे लोक किती हुशार आहेत, किती बुद्धिमान आहेत, किती चालाक आहेत, किती हुशार आहे पैसे खायला, हे सगळं ते नोट करणार आहेत. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. जपानला मी यांच्या विहारात गेलो होतो. जपानला त्यांनी माझं अतिशय भव्य स्वागत केलं. जपानमध्ये खूप मोठं 100 एकर जमिनीमध्ये त्यांचं मोठं विहार आहे. त्यांच्या विहारामध्ये मोठीची मोठी शाळा आहेत, कॉलेज आहेत, हायस्कूल आहेत, विद्यापीठ आहेत, दवाखाने आहेत. अशा सगळ्या गोष्टींनी भरलेलं 100 एकरामध्ये त्यांचं बुद्ध विहार आहे. तर बौद्ध देश, थायलंड असो, श्रीलंका असो, बर्मादेश असो, जपान असो, त्यांच्या विहारामध्ये हे सगळे विधीचे सगळे हॉल्स बांधून ठेवलेले आहेत. बरं जाऊ द्या, मला दुसरीकडे न्यायचं नाही तुम्हाला. आज चांगल्या शिव्या द्यायच्या तुम्हाला. तुम्हाला आज चांगल्या प्रकारचं, कारण मी पण इथं गाडून घेतले या जमिनीमध्ये. इथं माझा पण मर्डर होणार होता. मला कोणी मारून टाकलं असतं आणि तलावामध्ये फेकून दिलं असतं. एक काळ असा होता
की हिरानंदानीच्या विरोधात कंप्लेंट केली आणि आमच्या एका उपासकांनी मला राहायला बिल्डिंगमध्ये सांगितलं, खोब्रागळे साहेबांनी. एकटा राहत होतो अख्ख्या बिल्डिंगमध्ये, एकटा. सगळी बिल्डिंग खाली आणि एका रूममध्ये मी एकटा राहत होतो. कोणी पण 4 लोक आले असते आणि मला हातपाय बांधून तलावामध्ये फेकून दिलं असतं. तर अशा कंडिशनमधून या जमिनीत गाळून घेतल्यानंतर ही जमीन तुम्हाला मिळत आहेत. तुमच्या मुलाबाळांना भविष्यामध्ये तुम्हाला इथं विहारमध्ये ध्यान, वंदना, प्रवचन करता येणार आहे. हा विषय बी संपून टाकू. विषय महत्त्वाचा आहे बाबासाहेबांचा. बाबासाहेबांनी असं काय ऐकलं होतं, काय वाचलं होतं त्या केळुस्कर गुरुजीच्या पुस्तकामध्ये. बाबासाहेबांनी असं वाचलं होतं की हा जन्म दुर्लभ आहे आणि या दुर्लभ जन्मामध्ये बोधिसत्व होणं, बुद्ध होणं हे अतिशय दुर्लभ आहे. मग मला बोधिसत्व झालं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये खून गाठ बांधली की मला बोधिसत्वच व्हायचं आहे. मग बोधिसत्वाला जे जे करायचं आहे ते सगळं करायला माझी तयारी आहे. माहीत आहे तुम्हाला, जेव्हा काळाराम मंदिर, जेव्हा महात्मा गांधी उपोषणला बसलेत, तेव्हा बाबासाहेबांना धमक्या जाऊ लागल्यात की बाबासाहेब लवकरात लवकर सही करा आणि महात्मा गांधीला मुक्त करा, नाही तर आम्ही तुम्हाला चौकामध्ये गोळ्या घालून ठार मारू. साधी धमकी होती. आमचा एखादा कार्यकर्ता असता तर अगदी चिंग पळून सुटला असता. बाबासाहेब म्हणतात की अरे, असे चोरून फोनवर बोलणारे मी कित्येक पाहिले. छाती सिंहाची असेल तर समोर ये, मी मराला तयार आहे. तुझ्या गोळ्या खायला तयार आहे, समोर ये. एवढी सिंहाची गर्जनाची भाषा बाबासाहेब वापरतात. कुठल्या शक्तीवर? बाबासाहेबांना बोधिसत्व व्हायचं होतं. बाबासाहेबांना बोधिसत्व होण्यासाठी ह्या सगळ्या पारमिताची तयारी करायची होती. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत पारमिता करायच्या आहेत. कोणी डोळे मागितले तरी दान द्यायचे आहेत, कोणी रक्त मागितलं, कोणी मांस मागितलं तरी दान द्यायचे आहेत. एवढी दानाची तयारी बोधिसत्व करत असतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे होते की मला माझ्या जीवनाची पर्वा नाही. मला माझ्या पुण्य पारमिता करण्यासाठी, माझ्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मला कुठलीही किंमत मोजायची असेल तर मी ती मोजेल. आणि तुम्ही विचार करा की बाबासाहेबांचा मुलगा मृत पावलेला आहे, रमाई रडत आहेत, घरामध्ये शोकाचं वातावरण आहे, आणि या कंडिशनमध्ये बाबासाहेब म्हणतात की मला विलायतेला जायलाच पाहिजे. माझ्या समाजाचा प्रश्न आहे. नाही तर तो महात्मा गांधी म्हणेल की मीच अस्पृश्याचा नेता आहे आणि माझ्या लोकांना मतदानाचा काही अधिकाराची गरज नाही. कारण महात्मा गांधींनी अगोदर जाहीर केलं होतं की फक्त श्रीमंत लोकांना मतदानाचा अधिकार द्यायचा, अस्पृश्य लोकांना तर अजिबात नाही. ही गोष्ट बाबासाहेबांच्या ध्यानात होती आणि म्हणून त्या मृत पडलेल्या स्वतःच्या हृदयाच्या काळजाला बाबासाहेबांनी बाजूला सारून विमानात बसून जातात आणि तिथं आपले हक्क सांगतात. कोण करते असं? तुमच्यापैकी आहे का कोणी बाप? हातवर करा बरं. तुमच्यापैकी कोणी बाप नाही आणि कोणी बाप असा होणार पण नाही. कारण ही भूमिका फक्त बोधिसत्वाची भूमिका असते. ही भूमिका ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याची नसते. मी गेल्या 40 वर्षापर्यंत पासून पाहू लागलो आमच्या नेत्यांच्या कामगिरी. 40 वर्षापासून सगळ्यांना मी जवळून अनुभवू लागलो, पाहू लागलो. 100दा नव्हे 1000दा दिल्लीला गेलो, या 1000दा मंत्रालयात पाहिलं लोकांना. आणि काल मी मुद्दामहून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेला पण मी हजर राहिलो. का? तर मला बघायचं होतं की हे लोक समाजाच्या पैशाचं किती उधळण करतात.
15 मिनिटं फक्त कार्यक्रम होता, 15 मिनिटं. पंतप्रधान येतात 5 मिनिटामध्ये आणि 5 मिनिटामध्ये देवेंद्र फडणवीस आणि 5-5 मिनिटामध्ये ते उपमुख्यमंत्री शपथ घेतात आणि कार्यक्रम गुंडाळून लगेच पळत सुटतात 5 स्टार हॉटेलला. कार्यक्रमासाठी 100 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च केला. कुणाचा खर्च आहे तो? अरे तुमच्या आमच्या पॉकेटमधून टॅक्समधून काढलेला खर्च आहे. आणि अशा प्रकारे सगळे फिल्मी हिरोईन फिल्मी हिरो सगळे अगदी धनाढ्य लोकांना 5 स्टारमध्ये जेवायला. तर ही नीती या ठिकाणी चाललेली आहे. बाबासाहेबांना हेच नको होतं. बाबासाहेबांना प्रामाणिकपणे आपल्या बोधिसत्वाचं काम करायचं होतं. म्हणून बाबासाहेब इतक्या डिग्र्या घेतल्या की या भारतामध्ये कोणीच एवढ्या डिग्र्या घेऊ शकला नाही. कारण बाबासाहेबाला माहीत होतं की माझ्या कॉम्पिटिशनमध्ये कोणी उभा नाही राहता कामा नये. माझ्या कॉम्पिटिशनमध्ये मी तशा प्रकारे उभा राहू शकलो पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांना स्पर्धा करणारा कोणी भेटला नाही. आमचे हिंदू मंडळी ओरडतात का एकट्या बाबासाहेबने घटना लिखी क्या. पण जेव्हा ते सत्यता पडताळतात, सत्यता पाहतात की जे काही समिती होती त्यातल्या समितीचे लोक कसे त्यांनी बायट्रॅक मारले, कसे पळून गेले, कोणी आजारीचं नाटक केलं, एकट्या बाबासाहेबांनी घटना लिहिल्याची हे संपूर्ण साक्षी बाबासाहेबच होता. तर बाबासाहेबांना बोधिसत्व होण्यासाठी या देशातल्या दीनदुबळ्या लोकांचं हित व्हावं, दीनदुबळ्या लोकांना न्याय मिळावा, दीनदुबळ्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि सर्व समतामय बंधुभावमय प्रेमाने त्यांनी जीवन जगावं आणि त्यांचे प्रचंड आशीर्वाद मला मिळत राहावे. अहो साधक, एखादी बाई बसमध्ये गेली आणि तिच्या रिझर्व सीटमध्ये कोणी माणूस बसलेला असला तर बाई ताळकन म्हणते, ए भाऊ उठ, लेडीज सीट आहे म्हणते. कोणी दिला हा कायदा? टाळ्या वाजवा ना. मग तुमच्या बापाने तुम्हाला हा कायदा दिला तर कधी तुम्ही टाळ्या वाजवा? ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्वाभिमान मिळालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाप आठवला पाहिजे की अरे हे माझ्या बापाची देण आहे. म्हणून एक कवी तर म्हणतो की खाता तो घास आणि घेता तो श्वास, हे बाबासाहेबांचे उपकार आहेत. तुमचा प्रत्येक श्वास बाबासाहेबांमुळे येतो, नाहीतर तुमचा नरडा दाबायला ही जमात उभी झालेली आहे. आताच बघा काही दिवसामध्ये कसं चित्र बदलू लागलं. हे बाबा ढोंगी बाबा लोकांनी सुरू केलं की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. हिंदू नावाचा शब्दही नाही इतिहासात. हिंदू नावाची कोणी घटना नाही, कोणी धर्म नाही. पण त्या लोकांनी अशा प्रकारे या बातोळ्या सुरू केलेल्या आहेत. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का दिला? तर स्वतःच बाबासाहेबांना बोधिसत्व व्हायचं होतं. स्वतःच बाबासाहेबांना रागातून, लोभातून, द्वेषातून, मोहातून, वासनेतून परिपूर्ण थांबायचं होतं. बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये, तर या ग्रंथाची शेवटच्या श्वासापर्यंत प्रस्तावना लिहिली. खूप विचारपूर्वक बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला. कारण त्रिपिटकामध्ये, सूत्रपिटकामध्ये, विनयपिटकामध्ये ब्राह्मणांनी बराच भेसळ करून ठेवलेला आहे. बरीच भेसळ आहे बौद्ध धर्मामध्ये. म्हणून बाबासाहेब म्हणतात की डोळ्यात तेल घालून वाचा तुम्ही बौद्ध साहित्य, नाही तर तुमचा कुठंतरी गुमराह केला जाईल. खूप जागृतपणे एक ग्रंथ तुम्ही 100दा वाचून काढा. आणि भगवान बुद्ध जे म्हणतात की जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा स्वीकारा. कोणी धर्मगुरू सांगते म्हणून, कोणत्या पुस्तकात आहे म्हणून अजिबात स्वीकारू नका. तर हे जे काही तुम्हाला दिव्यचक्षु बाबासाहेब देतात, तर या दिव्यचक्षुच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की तुम्ही सुज्ञपणे, तुम्ही जागृतपणे बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे. अहो तुम्ही बाबासाहेबांना धन्यवाद तर रोजच द्यायला पाहिजे.
पत्नी झोपेतून उठली, पती झोपेतून उठला तर दोघांनी म्हटलं पाहिजे की साहेब जय भीम. साहेबांनी म्हटलं पाहिजे बायकोला की जय भीम. आज आपला दिवस जय भीममुळे आज आपला दिवस चांगला निघलेला आहे. आज आपले पुलं अमेरिकेला चाललेत, थायलंडला चाललेत, विदेशामध्ये चाललेत, पायलट होऊ लागलेत. जय भीम म्हणण्याची धमक त्या पती पत्नीमध्ये घरामध्ये यायला पाहिजे. आणि जय भीममुळेच आहे. हे काही तुम्हाला बळजबरीने तुमच्या डोक्यावर ठेवले जात नाही. पण काल परवाचे आमचे लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले जात सांगायला किंवा त्या बिल्डिंगमध्ये अहो मी पण बुद्धिस्ट आहे सांगायला लाजतात, सांगत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. मुद्द्यावर येऊ. तुम्हाला पण बोधिसत्व व्हायचं आहे. तुम्हाला तुमचा जन्म बोधिसत्व होण्यासाठीच झालेला आहे. आम्हाला कळलं नव्हतं की आम्ही श्रामनेर झालो तेव्हा की मी कशासाठी भिक्षू होत आहे, मी कशासाठी श्रामनेर बनत आहे, माहीत नव्हतं. अजान बुद्धी होती. पण बाबासाहेबांनी जागृतपणे 10वीचं सजग चित्ताने जाणलं. बाबासाहेबांनी शाळा कॉलेज सुरू केलेत. सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं, मिलिंद कॉलेज सुरू केलं की मी दान केलं पाहिजे. त्या दान पारमिता म्हणून पूर्ण केल्या पाहिजेत. कोणत्या दान पारमिता? उपासिका दान केलं काय? तसंच चाललं एवढ्या कार्यक्रमात येऊन. एवढ्या कार्यक्रमात येतात, 100 रुपये रिक्षाला खर्च करतात आणि दानपेटीमध्ये 10 रुपये टाकतात. आमच्या बुद्धलेणीला चिल्लर निघली कमीत कमी 50 किलो चिल्लर. बुद्धलेणीवर शहरातून 100 रुपये खर्च करून येतात आणि दानपेटीमध्ये 1 रुपया. कसं काय वाढेल ती दानपेटी? कसं काय वाढेल ते? मी संकल्प केला की मला बुद्ध गैत विहार बांधता आलं, परंतु लुंबिनीमध्ये एक विहार बांधावं हे माझं अधिष्ठान आहे. आणि त्या लुंबिनीमध्ये जागा घेऊन मी ते कार्य करण्यासाठी तयार झालो. कारण मला सुद्धा बोधिसत्वाच्या काही स्टेप पूर्ण करून मरायचं आहे. हा जो माझा प्रवास आहे औरंगाबादपासून, तर तो प्रवास बोधिसत्वाच्या मार्गालाच अनुकूल प्रवास आहे. कारण आज बुद्धलेणीवर 5 ते 6 लाख लोक येऊन मला धन्यवाद देऊन जातात. ही किती मोठी पारमिता आहे. दररोज 100, 200, 500 लोक येतात. रविवारी 1000 लोक येतात. पौर्णिमेला 2000 लोक येतात. तर हे सगळे लोक तिथे येऊन मला धन्यवाद देतात की बंतेजी तुमच्यामुळे आम्हाला इथं बुद्धाची वंदना म्हणता येते. खूप समाधान मिळते. लोक बुद्धगयेला आले, 100-200 लोक राहतात. ते म्हणतात तुमच्यामुळे आम्हाला बुद्धगयेत येताना अजिबात भीती वाटत नाही, घरासारखं वाटतं. भलाई जाताना म्हणतात भंतेजी पैसे संपले, घरी गेल्यावर पाठवू. बाईला घरी गेला फोन केले, म्हणतात भंतेजी आम्ही आता येणार आहोत तुम्हाला भेटायला, वाट पहा आमची बुद्धगयेला. काही दानशूर आहेत आमच्यामध्ये की त्यांनी मनापासून दान दिलं आहे. आयुष्यमान भगवान नरवाळे साहेब आहेत. त्यांनी बुद्धगयेला व्हिजिट केली, बुद्धगयेला आपल्या आई वडिलाच्या नावाने दान केलं, औरंगाबादला भिक्षू निवासासाठी दान केलं आणि आता त्यांच्या कल्याणमध्ये होऊ घातलेल्या विहारासाठी ते सतत दान करत आहेत. तर असे काही बुद्ध उपासक आहेत की जे थोडं बहुत आपलं पुण्य पारमिता वाढवत आहेत. पुण्य पारमिता वाढवणं हे प्रत्येक बौद्ध माणसाचं कर्तव्य आहे. कंजूसी नाही पाहिजे तिथं. पुण्य पारमिता वाढवण्यासाठी कंजूसी अजिबात करता कामा नाही. एक गोष्ट मला आठवली. भगवान बुद्धाचा असा मोठा संघ, 100-200 लोक या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावला प्रचार करत जात होते. तर एक सुज्ञ माणूस म्हणतो, बनते उद्याचं भोजन आमच्या नगरामध्ये ठेवा. कार्यकर्ता होता. त्या कार्यकर्त्याचं भगवंतानी ऐकलं. म्हणे ठीक आहे, उद्या तुमच्या नगरामध्ये आमच्या संघाचं भोजन दान. मग त्या कार्यकर्त्यांनी काय केलं? कार्यकर्त्यांनी गावात जाऊन दौंडी पिटली
आपल्या नगरामध्ये उद्या भगवान बुद्धासहित भिक्खू संघ भोजनाला येत आहेत. सर्वांनी आपापलं दान द्या. दान जमा करायला सुरुवात झाली. कोणी पीठ तर कोणी मीठ, कोणी तेल तर कोणी काय काय. मग कार्यकर्ता म्हणला, अरे एवढ्यात काही होणार नाही, आपण मोठ्या मोठ्या शेठ सावकाराकडे पण जाऊ दान मागायला. आमचे दलित म्हणवणारे स्वतःला तेही जातात जयंती आली की बाबासाहेबाची भीक मागायला. BJPच्या कार्यकर्त्याकडे, साहेब जयंती आहे, त्या कार्यकर्त्याने म्हणाला पाहिजे, बाप तुझा, तुझ्या बापाने तुला स्वातंत्र्य दिलं, तुझ्या बापाने तुला शिकवलं आणि त्याची जयंती करायला आमच्याकडून पैसे घेतो, लाज आहे का तुला? असे बिनलाजे लोक बरेच हिरानंदानीकडे जायचे. साहेब जयंती आहे, असे वाकडे तिकडे जायचे. द्या ना काहीतरी. खरंच लाज वाटायला पाहिजे. आपल्या बापाची जयंती, आपल्या आईची जयंती आपण स्वतः केली पाहिजे, दुसऱ्याला भीक मागता कामा नये. लोकांनी ही खुणगाट केली पाहिजे. आता तुम्ही चांगल्या प्रकारे मजबूत झालेला आहे आर्थिक. तर त्याच वेळेस तो कार्यकर्ता त्या गावचा, त्यांनी काय केलं, 4-5 लोक सोबतीला घेतलेत आणि चालले दान जमा करत. काही लोकांनी 1 किलो ज्वारी, 2 किलो पीठ, 3 किलो तांदूळ, अशा प्रकारे छोट्या छोट्या दुकानामधून झालं. यांना इच्छा होती की आपण मोठ्या दुकानात जाऊ, मोठा सावकार तोले आपल्याला दान देईल. त्या मोठ्या सावकाराकडे गेलेत आणि खूप असे वाकडे तिकडे होऊन सांगू लागलेत की आपल्याकडे बुद्ध येणार आहे, आपल्याकडे भगवान बुद्धाचा संघ येणार आहे, भगवंताच्या भोजनाची तयारी चालू आहे, तुमचं काहीतरी मोठं दान असू द्या. तो सावकार म्हणते, वा 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 वा, काय महत्त्वाची गोष्ट घेऊन आले माझ्याकडे, ते पण दान मागायला आले तुम्ही, वा 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 वा. काळ्या तुमच्या थैल्या कोणत्या कोणत्या आहेत तर? हां, हे गहू असे मुठभर घेतले आणि टाकले, हे तांदूळ मुठभर घेतले आणि टाकले, हे डाळ अशी चिमूटभर घेतली आणि टाकली. कार्यकर्ते पाहत राहिले असेच. एवढा मोठा सेठ, एवढा मोठा सावकार आणि चिमूट मुठमुठ दान देऊ लागला. दुसऱ्या दिवशी भोजनदान, त्यांनी तेवढं काय मिळालं तेवढं आणलं, दान बनवलं, भिक्खू संघाला भोजनदान दिलं. भोजनदान दिल्यानंतर तो जो कार्यकर्ता होता तो लई हुशार होता. भोजनदान झालं, वंदना झाली, भगवंताचं प्रवचन सुरू होणार तेवढ्यात तो कार्यकर्ता उभा राहिला. काय म्हणतो, हे तथागत, आजचं भोजनदान हे या नगराच्या सगळ्या लोकांच्या वतीनं होत आहे. हे तथागत, या ठिकाणी अनेक सेठ सावकारांनी दान दिलेलं आहेत. हे तथागत, ज्यांनी जेवढं जेवढं दान दिलं तेवढं तेवढं पुण्य त्यांच्या पदरात टाका. काय नाही समजलं, घरी नाही कोणीच, घरी नाही कोणी. काय म्हटलं, ज्यांनी जेवढं जेवढं दान दिलं त्याला तेवढं तेवढं पुण्य द्या. म्हणजे ज्यांनी चिमूट दिलं त्याला चिमूट अशा प्रकारे पुण्य द्या. आणि तुम्ही तर काही समजलं नाही, तुम्हाला काय बाबा, जाऊ दे, बावडेट लोकांकडे काही बोलत नाही मी. धन्यवाद. नाही नाही, बोला, उपासक म्हणतात बोला. तुम्ही सगळे चिमूटवाले आहे ना, तुम्ही सांगा ना आम्ही चिमूटवाले नाही म्हणून, बोला म्हणा. तर खूप मोठं अवघड समस्या आहे समाजाची. बंतीजींनी जे काही विचार मांडले ते खूप डेंजर आहे. बंतीजींनी शपथविधीचा जो किस्सा सांगितला त्यात सांगण्याचा अर्थ काय होता की फक्त 15 मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि ज्यांचं सरकार आहे आपण त्यांना विरोध वगैरे ते बोलतच नाही आहे. बंतीजी काय सांगतात ते ऐका. फक्त 15 मिनिटाचा शपथविधी तुम्ही एखाद्या छोट्या हॉलमध्ये पण घेऊ शकता ना. 15 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही 100 कोटी खर्च करू राहिले आणि ते 100 कोटी कुठून आणले, तुमचे आमचेच, जे आपण टॅक्स भरतो. म्हणजे 100-200 कोटी खर्च करताय, परंतु तुम्ही शिक्षणासाठी असेल,
तुम्ही एखाद्या उपाययोजनेसाठी असेल, आज प्रत्येक मुलाला सरकारी शाळेमध्ये तर बरोबर व्यवस्थाच नाहीत, पण प्रायव्हेट जर डॉक्टर जर व्हायचं म्हटलं तर 1.5 करोड रुपये खर्च करावं लागू राहिले. आज तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर बनवू शकत नाही. तुमच्या मुलाला जर तुम्हाला डॉक्टर बनवायचं असलं तर 1.5 करोड रुपये खर्च करावं लागू राहिले. कोणाकोणाची मुलं शिकतात, कोणाकोणाला ही गोष्ट माहीत आहे? हात वर करा. खरं आहे की नाही? हात वर करा. माहीत आहे की नाही? किती 1 करोड रुपये तर लागतात की नाही? हे शिक्षणाकडे लक्ष नाही. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनवाले, हां, जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल, जर तुमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं शिक्षण असेल, तुमचा मुलगा जर चांगला अभ्यास करत असेल आणि गव्हर्नमेंट कॉलेजला जर त्याचा नंबर लागला तर बाबासाहेबाच्या आरक्षणामुळे फक्त वार्षिक 5 ते 6 हजार रुपये खर्च करून डॉक्टर बनू शकता. पण कधी चांगली क्वालिटी असली, चांगल्या मुलांनी अभ्यास केला तर, नसता प्रायव्हेटमध्ये आपले पुरं शिकू शकत नाही. तर असो, हा विषय आपला वेगळा आहे. आपण संघदानाकडे वळूया. हा विषय जायचा असेल त्याने तो बघावा. आपण संघदान करत आहे, परंतु जेव्हा काही उपासक भेटतात तर मला एक गोष्ट सांगत असतात. सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु 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 इमं चिवरं सथा परिकारं भिक्षु संघसा दानं देमं पूजेमं द्वितीयंपि इमं चिवरं सथा परिकारं भिक्षु संघसा दानं देमं पूजेमं तृतीयंपि इमं चिवरं सथा पूजेमं इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतो इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतो इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता सुखिता भवन्तु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. भिक्खू संघ आशीर्वाद देत आहे. उपासकांनी बोलायचं आहे. आम्ही सर्वांनी बोला माझ्या पाठीमागं. आम्ही सर्व परिवार मंडळ बाबासाहेबांच्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महाप्रयाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी जय भीम नगर बुद्ध विहार या ठिकाणी गुरुवर्य पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली जमलेल्या महाभिक्खू संघाला आम्ही सर्वजण संघदान करत आहोत. आज दिवसभरापासून जेवढे काही आम्ही कुशल कर्म केले असतील, पुण्यपारमिता केल्या असतील, या सर्व कुशल कर्माचा लाभ, या सर्व पुण्यपारमिताचा लाभ आमचे पिता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही समर्पित करतो. बोला साधू साधू साधू. भिक्खू संघ आशीर्वाद देत आहे. सपिंतियो विवाजांतु सब्बरोगो
विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायिको भव वादनशीले चांगले चांगवडापचायिनो चत्तारो धम्म वदन्ति आयुवान्नो सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थे तुते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थे तुते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थे भवन्तु ते। साधु साधु साधु. उपासकांनी नमस्कार करा भंते लोकांना. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. आणि ती बॅग त्यांच्या हातात देऊन टाका दानासे. पूजनीय भदंत विशुद्धानंदजी महास्थवीर यांनी शीलबोधी भंते, संघप्रिय भंते करुणासागर यांच्या टीपबद्दल या ठिकाणी आनंद व्यक्त केला की अश्वजित माझा शिष्यवर्ग कशी माझी कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि म्हणून सर्वांनी एकदा साधू साधू म्हणा. साधू साधू साधू. भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर यांच्या शिष्यवर्गाने त्यांच्याशी केलेली कृतज्ञता ही फार मोठी आहे. आणि भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर यांचा शिष्यवर्ग संपूर्ण देशभर पसरलाय. विशेष म्हणजे नामांतर शहीद गौरव ग्रंथ मी जो प्रकाशित केला होता त्याच्यामध्ये पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर यांची नामांतराची चळवळ माझ्या ग्रंथामध्ये दुसऱ्या ग्रंथाची आवृत्ती निघत आहे. त्याच्यामध्ये जीवनमार्ग आयुष्यमान भीमराव आंबेडकर साहेब येणार आहेत. त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे आणि हा कार्यक्रम असाच रात्रीच्या 10 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. भीमराव आंबेडकर साहेबांचं व्याख्यान झाल्यानंतर प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकवास भेटणार आहे. त्याचबरोबर माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं एक पात्री नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर अंजली दीदी भारती यांचेसुद्धा महामानस मानवंदना होणार आहे. व त्यानंतर निळ्या झेंड्यासाठी ज्यांचा प्राण गेलेला आहे असे जवळपास 100 ते 150 लोक आहेत. परंतु त्यातले काही ठराविक लोक आपल्याकडं येऊ शकले. आपण ज्यांना ज्यांना निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला त्यापैकी काही लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत. असे पोचराम कांबळे ज्यांचा जे शहीद झाले मनुवाद्या लोकांनी त्याला सांगितलं की तू जय भीम बोलायचं थांबव, आम्ही तुला जीवदान देतो. परंतु त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जय भीम हा बोलत राहिलेला आहे. केवळ नामांतरामध्ये औरंगाबादला जे आताचं छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा हे जे नाव भेटलेलं आहे, नामविस्तार झालेला आहे त्या शहीदांमुळे. या शहीदामधले ते असे एक नाव आहे शहीद पोचराम कांबळे. तर त्यांचे नातेवाईक आलेले आहेत, त्यांचा इतिहास आपल्याला ऐकवास भेटेल. त्याचबरोबर शहीद गौतमजी वाघमारे यांचेसुद्धा कुटुंब आलेलं आहे, आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर ज्यांचं बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून नांदेडमध्ये ज्या युवकाचा जीव घेतला गेला मनुवादी लोकांनी असे अक्षय भालेराव त्यांचे कुटुंबसुद्धा आपल्या या कार्यक्रमात आलेलं आहे, त्यांचासुद्धा आपण सन्मान करणार आहोत. तर हा कार्यक्रम रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
कोणाला भूक लागली असेल तर पुन्हा जा, जेवून घ्या, परंतु घरी जायचं नाही. आपल्याला हा एकमेव दिवस असतो बाबासाहेबांना समर्पित करण्याचा, जे की मुंबईमध्ये असे कार्यक्रम कुठं होत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने भिक्षू कुठं येत नाही आणि भिक्षू असे कार्यक्रम राबवतात, हे केवळ पवई परिसरामध्ये आहे. म्हणून संपूर्ण दिवस तुमचा हा धर्मामध्ये गेला पाहिजे, धर्माचा ज्ञान घेण्यामध्ये गेला पाहिजे, बाबासाहेबांना स्मरण करण्यामध्ये गेलं पाहिजे. ज्या बोधिसत्वांमुळे आज आम्ही उंच उंच भरारी घेऊ शकतो. मनामध्ये जेवढी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद, पंख जर कोणामुळे भेटले तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यांचे आज मानवंदना, त्यांच्या पुण्यपारमितासाठी आपण होण्यासाठी आपण एकत्रित झालो. एवढा मोठा आलेला महाभिक्खू संघाला, विविध राज्यातून हा भिक्खू संघ आलेला आहे. जवळपास 300च्या संख्येनं हा भिक्षू संघ या ठिकाणी आलेला आहे. थोड़सं बोलता बोलता एक भिक्षु, सभी भिक्षु लोग को सूचना है कि हर साल ऐसे ही यह बुद्ध विहार में आइए. अगर किसी को हमारा नंबर चाहिए तो किसी बंसी से पूछकर नंबर लीजिए. और हर साल यहाँ पे आपके पास पॉम्पलेट मिला होगा, वो पॉम्पलेट संभाल के रखिए, उस पे हम सबके भिक्षु के नंबर है. और यहाँ से जाने के बाद एक कॉल कीजिए, वो नंबर पे आपका नंबर सेव किया जाएगा. जब भी कभी प्रोग्राम रहेगा तो आपको याद किया जाएगा. तो ये जो पत्रक है वो संभाल के रखिए. तर या जयभीमनगर बुद्ध विहाराकडून आम्ही काही लोकांना, उपासक उपासिकांना, श्रद्धावान उपासिकांना सन्मानपत्र देत आहोत. तर त्या सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवर यायचं आहे. ज्यांनी ज्यांनी टी शर्ट अंगावर घातलेले आहेत ते सर्व भीमसैनिक मला डोळ्यानं दिसू द्या. थोडं कार्य मी आवाज दिला की तत्पर राहा. छत्रपती संभाजीनगर आहे आणि पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर त्यांच्या संघर्षातून हा त्यांचा शिष्यवर्ग उभा राहिलेला आहे. संगम शंकर सनाद्याई, पूजनीय भदंत संघप्रिय भदंत शील बोधी, भदंत पद्मपाणी, बोधिशीलजी करुणासागर, उपाली, बोधिधम्म आणि निर्वाण. याचबरोबर पूजनीय हनुमाननगर भंते यांच्या येथील संघर्षातून ही माणसं उभी राहिलीत. हनुमाननगर येथील चांदणी आई जाधव यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. आपलं सन्मान. संघप्रिय भंतेजी, संघप्रिय भंतेजी, सन्मान पत्र द्या ना यानं. संघप्रिय भंते, हॅलो, हां, चांदणी जाधव आहे, बरोबर लिहा. चांदणी नाही, चांदण आई. इथं आलं विचारा काय नाव आहे. ऐकायला आलं तर मला विचारा. सर सर्टिफिकेट द्या. मोठ्या भंतीच्या हस्ते सर्टिफिकेट द्या. सुनीता ताई तायडे. तुमचं मिलिंद कॉलेजला तुमच्या सोबत विनोद कंकळ होते का? हो हो हो. त्यांची मिसेस. अरे आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.